रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. कितवी वारी आहे तुमची ही? ही माझी 25वी वारी. 25. इतकी ताकद कुठून येते तुम्हाला? इतकी ताकद कुठून येते तुम्हाला? ही ताकद म्हणजे माझी स्वतःची नाही, माझ्या गुरुची आहे, भगवंताची आहे, आईवडिलाची पुण्याई आहे, समाजाचे आशीर्वाद आहेत. तर हे जे आहे ताकदीचं म्हणजे समाजालाही कळतं. ज्यावेळेस मी भजन करतो त्यावेळेस ही ताकद माझी नाही, तर महत्त्वाचं म्हणजे ईश्वर कृपा आहे. दुसरी गोष्ट आईवडिलाची पुण्याई आहे. तिसरी गोष्ट गुरुची कृपा आहे. म्हणजे माझं 2 वर्ष वय असताना आता जसा कोरोना झाला तसा 80 वर्षापूर्वी जी महामारी झाली तसे त्या महामारीमध्ये मोठ्या आजारामध्ये 2 वर्ष वय असताना मी आजारी पडलो. दवाखान्यामध्ये आईवडिलांनी ठेवलं. 8-10 दिवस दवाखान्यात ठेवलं. डॉक्टरनी उपचारही केले, परंतु मी वाचू शकलो नाही. त्या ठिकाणी माझा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्येच, आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुका आहे आणि पाटोदा तालुक्यामध्ये महासांगवी म्हणून एक खेडा आहे आणि त्या खेड्यामध्ये माझा जन्म झाला. माझ्या आईवडिलाचं नाव आहे, आईचं नाव अंजनी, वडिलाचं नाव रावसाहेब. तर हे जे आहे त्यांच्या पुण्याईने या मार्गामध्ये मग 2 वर्ष वय असताना आजारी पडल्यानंतर मला दवाखान्यामध्ये दाखल केलं, ठेवलं, परंतु उपचार झाले नाही. माझा जीव निघून गेला, मी मेलो. आणि डॉक्टरने सांगितलं आता घरी घेऊन जा गावी महासांगवीला आणि या मुलाची माती करून टाका. परंतु माझं भाग्य असं चांगलं की या आषाढी वारी करता भगवानगडावरून भगवान बाबा भगवान गडकर यांची दिंडी पंढरपूरला जात असत आणि वापस दिंडी पुन्हा गडावर येत असताना वारी करून 8व्या दिवशी मुक्कामाला ही भगवान बाबाची दिंडी आमच्या महासांगवी गावाला मुक्कामाला येत होती आणि दुसऱ्या दिवशी पुढे जायची. मग भगवान बाबाची दिंडी ज्या दिवशी गावात येणार होती या टायमाला साधारण सूर्य मावळाच्या सुमारास दिंडी गावामध्ये येत असताना रस्त्यामध्येच पाटोद्याहून माझं प्रेत आणलं आणि आता माती करण्यासाठी पुरण्यासाठी चालवलं असताना मध्ये रस्त्यामध्ये वडील हातावर आडवं घेऊन मला चालले होते, आईबरोबर होत्या. तर भगवान बाबा आल्यामुळं भगवान बाबाच्या पायावर प्रेत टाकलं वडिलांनी. म्हणजे म्हणले नंतर माती करण्यापेक्षा किंवा नंतर पुन्हा माती करून येण्यापेक्षा चाललो ते योगायोगाने बाबा आलेत, पुन्हा दर्शन व्हायचं नाही म्हणून म्हणले आताच या मुलाला पायावर टाकावं, आपणही दर्शन घेऊ. तर माझ्या अगोदर भगवान बाबांनी 1-2 माणसं जिवंत केली होती, मेलेली. एक 12 वर्षाचा मुलगा ससेवाडी म्हणून आहे बीड जिल्ह्यात मांजरसुंब्याजवळ, तिथला एक मुलगा, तो गोसावी समाजाचा, तो त्याला पुरलं होतं. त्यांच्यामध्ये गोसावी समाजात माती करतात, पुरतात. तर ते पुरलेला मुलगा त्या गावी ससेवाडीला दुसऱ्या दिवशी भगवान बाबा त्या गावात गेले आणि त्या पुरलेला मुलगा उकरून काढून त्याला आवाज देऊन त्याच्या नावाने हाक मारली, बाळा उठ, आजीनाथ उठ म्हणून हाक मारल्यानंतर ते मुलगा उठला. आजी ते आजीनाथ महाराज म्हणून कीर्तनकार आहेत, त्यांचं संस्थान आहे ससेवाडीला. 115 वर्ष वय होऊन ते पुन्हा स्वर्गवासी झाले. तसं माझंही भगवान बाबाच्या पायावर प्रेत टाकल्यानंतर भगवान बाबांनी सांगितलं मुलाला उचला. तर मुलगा जिवंत नाही म्हणून वडिलांनी बाबाला सांगितलं, आई रडायला लागल्या. मग म्हणले कृपा करा बाबा, तुम्ही काही मेलेली माणसं मुलं जिवंत केली आहेत, माझ्या मुलावरही कृपा करा काहीतरी. नाव माझं ज्ञानोबा आईवालांनी ठेवलं होतं. तर ज्ञानोबावरती काही कृपा करा माझ्या मुलावरती, हा मुलगा जिवंत
झाला तर बरं होईल. तर भगवान बाबांनी वडिलाला सांगितलं जाऊन या मुलाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावं लागेल, तेव्हा मुलगा जिवंत होईल, नसता नाही. मग माळा विक्रीसाठी आलेल्या होत्या जणू. वडिलांनी माळ आणली आणि बाबाच्या हातात, भगवान बाबाच्या हातात दिली. ती माळ भगवान बाबाने माझ्या मृतदेहाला मड्याला घातली, मी जिवंत झालो. आज 80 वर्ष सेवा माझी भारतामध्ये आणि परदेशामध्येही मी कथेला जातो. तर हे माझं भाग्य आहे की संत कृपेने जे आहे गुरु, त्याला म्हणतात गुरु करावा लागतो मनुष्य जन्मामध्ये येऊन संतरूपी. तर भगवान बाबा माझे गुरु बनले, त्यांनी मला पुनर्जन्मित केलं माळ घालून. ही सर्व माझी ताकद नाही, मला अनुभव आहेत. आजही जेवढे लोक मला भजन करताना, कथेत कीर्तनात पाहतात, नामस्मरण करताना वाट चालेला, तर तेवढ्याच्या हृदयामधून, अंतकरणामधून मला एक ऊर्जा म्हणजे आशीर्वाद भेटतात आणि त्या आशीर्वादावरती ही माझी सेवा चालते. तुमच्यासारखे सर्व भाविक लोक मला या ठिकाणी सेवा. आमच्यासारख्या तरुण पिढीला काय सल्ला द्याल तुम्ही? आमच्यासारख्या तरुण पिढीला काय सल्ला द्याल? तरुण पिढीला काय नाही, तरुण असो म्हातारे असो, मनुष्य जन्मामध्ये देवे देह दिला भजना गोमटा. संतांनी अभंग केला की मनुष्य जन्म भगवंताने तुम्हाला दिलाय, 84 लाख जीवाला भगवंत जन्म देतो, दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मनुष्य एक जात प्राणी आहे जिवंत, ज्याच्यामध्ये जीव आहे. तर म्हणजे बाकी 84 लाख पशु पक्षी योनीमध्ये जे आहेत, त्याच्यामध्ये मनुष्य हा एक स्पेशल क्वालिटी भगवंताने बनवली, म्हणजे प्राणी बनवला, माणूस बनवला. तर तो त्याची भगवंताची सेवा करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, वाईट काय चांगलं काय विचार करण्यासाठी, काय खावं काय खाऊ नये, काय करावं काय नाही, ही बुद्धी स्पेशल वेगळी बुद्धी मनुष्याला दिली. आणि मनुष्याला जन्माला देवाने याच्यासाठी घातलं की तो माझी भक्ती करेल, नामस्मरण करेल. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, ऐका महिमा भक्तीची बोरे खाय विलीन. मनुष्यच नामस्मरण करू शकतो, मनुष्यच भजन करू शकतो, पंढरपूरला, आळंदीला देवाच्या दर्शनाला जाऊ शकतो, सत्कर्म करू शकतो. पण मनुष्य जन्माला येऊन जो माणूस आहे त्याने मांसाहार मद्यपान करायचा नाही, देवाच्या नियमात चालायचं संताच्या. आणि त्या केल्यानंतर ईश्वराची कृपा होते आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळतं आणि ईश्वर कृपेने आपण सुखी समाधानी राहतो. म्हणून मला एकच म्हणायचं, किंवा ज्यावेळेस माझं देहावसन झालं 2 वर्षे असताना मेलो मी, परंतु मला हे जे आयुष्यात दिलं, हे दिलं संतांनी. भगवान बाबांनी मला गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून पुनर्जन्मित केलं. आणि ही सेवा संतामुळं गुरु आहे म्हणून प्रत्येकाला गुरु करावा लागतो, गुरुमंत्र घ्यावा लागतो आणि गुरुने सांगितल्याप्रमाणे आपण वागावा, चालावं लागतं. म्हणजे गुरुची कृपा, ईश्वर कृपा होते. संताशिवाय तुम्हाला डायरेक्ट देवाकडे जाता येत नाही. देव संताच्या महात्म्याने तुम्हाला जे येते रस्ता दाखवतो. म्हणून एकच विनंती, माळकरी व्हावं, तुळशीची माळ घालावी, भगवंताचं नामस्मरण रामकृष्ण हरी म्हणावं, तुळशीला पाणी घालावं, एकादशी व्रत करावं, सोमवार व्रत करावं. आणि कोणालाही दुसऱ्याला आपल्या स्वार्थासाठी मन दुखू नये, त्याचं अनहित करून आपलं हित करायचं पाहू नये. तहानेलेला पाणी, भुकेलेला जेवण भोजन आणि दुःखित माणसाला सुख कशाने होईल हे मार्गदर्शन आणि त्यांना मदत करणं, याच्यात माणुसकी, माणूसपण आहे, मनुष्यत्व आहे. म्हणून हे जे आहे माझं भाग्य, या ठिकाणी मी सेवेमध्ये आहे. धन्यवाद. आपण मला जी संधी या ठिकाणी बोलण्याची दिली, परमार्थाबद्दल माझे अनुभव जे आहेत, पावला पावलाला मला देवाचे अनुभव आहेत आणि त्याच्यामुळं मला भगवंताच्या सेवेमध्ये त्यांनीच ठेवलं, देवाने, गुरुने, संताने, भगवान बाबाने, वामन भाऊने. त्याच्यामध्ये चाकरवाडी आहे बीड जिल्ह्यात, तिथले माऊली. मी पोलीसमध्ये 81ला भरती झालो, 74ला मिलिटरीमध्ये भरती झालो, 6 महिन्यात राजीनामा दिला.
तिकडनं इरिगेशन तळे खात्यामध्ये 6 महिने नोकरी केली. ते सोडलं. पुन्हा 13 वर्ष पोलीस खात्यात केलं. 1 वर्ष MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे विश्वनाथजी कराड साहेबांच्या तिथे क्रीडा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी सेवा केली. हे सर्व जे आहे माझी पुण्याई भगवंताची कृपा, कुठेतरी सत्कर्म असेल म्हणून मला ही सेवा भेटली. म्हणून सर्व समाजाला मी मार्गदर्शन किंवा माझे अनुभव सांगेल. त्यांना अधिकार माझा एकच आहे. मी गळ्यामध्ये बाबांनी मला माळ घातली, मी पुनर्जन्मित झालो. माळ घातल्याने काय होतं, नामस्मरण केल्याने, भक्ती केल्याने काय होतं, माझे अनुभव असल्यामुळं मी समाजाला एकच सांगेल. ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळा नाही, रुद्राक्ष माळा नाही, एकादशी नाही, सोमवार व्रत नाही, मुखी नाम नाही, कमायचं, कष्ट करायचं, खायचं आणि जगायचं. मग माऊलीनी केली पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती, कित्येक उपजताच मरती, अंध बधीर मुख होती ते. म्हणून देवाने मनुष्य प्राणी बनवली त्याची सेवा करण्यासाठी, नामस्मरणासाठी. एवढं समाजाने करावं. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये जे मांसाहार मद्यपान करतील, राक्षसी वृत्तीने वागतील, चालतील, त्यांना देव सांभाळणार नाही. सांभाळतो, पण शेवटी त्यांना लक्ष देऊन किंवा एवढं सांभाळलं म्हणायला सांभाळायचं. बाकी जेवढं देवाच्या नियमात चालतात त्यांच्यावर जेवढं प्रेम त्यांना सांभाळतो, तसं राक्षसी वृत्तीतले लोक खाणं पिणं वागणं हे जे आहे मांसाहार मद्यपान करणं यांना देव सांभाळतो, पण नॉमिनल मारत नाही. कारण त्याला तेवढं त्याचं ते आयुष्य दिलेलं आहे, त्याप्रमाणे कटवायला लागतो. म्हणून समाजाने, मनुष्य जातीने खरा तो एकच धर्म जगाला प्रेमार्पणावे. हत्या करू नये, कोंबडी बकरी कापू नयेत, व्यसना करू नयेत, अफो गांजा दारू पिऊ नये. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, पल्लू के पैसे खर्च करवा के सर पे ज्योती आती है. ते कामाचं नाही. म्हणून मुखी नाम ठेवा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करताना राम म्हणा, दुसऱ्याचं अनहित करू नका, त्याच्यामध्ये आपलं हित होईल. परपीडा करू नका, परोपकार घडेल. एवढे आपणा सर्व समाजाला अधिकार नसताना मी विनंती करेल की या कलियुगामध्ये बाकी करणं शक्य नाही. सोपं आहे ते नामस्मरण, नामचिंतन. त्याला वेळ काळ नाही, शुभ अशुभ नाही, पाप पुण्य म्हणून नाही. तुम्ही कलियुगा माझे करावी कीर्तन म्हटले साधू संतांनी. कीर्तन म्हणजे भजन, देवाचं नामस्मरण. तर याप्रमाणे करावं. समाजाला त्याचा अनुभव येईल, फायदा होईल, सुख समाधान मिळेल एवढी विनंती करून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा माझे आपणाशी मी आभार मानतो.